विदाउट कमिटमेंट यू नेव्हर स्टार्ट. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SB फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवर मी तुपे सर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत यशाचा कानमंत्र याच्यावरती एक छोटासा व्हिडिओ. आपल्याला माहित आहे की इजिप्त हा जो देश आहे हा पिरॅमिडसाठी विशेष प्रसिद्ध आहे. तेथील कॅप्रेच्या पिरॅमिड शेजारी एक प्रचंड असा महाकाय पुतळा आहे. त्याचं मस्तक हे माणसाचं असून संपूर्ण शरीर हे सिंहाचं आहे. त्याला स्पिंक्स असं म्हटलं जातं. ह्या स्पिंक्स विषयी एक आख्यायिका प्रचलित आहे की तो खूप वर्षातून केव्हा तरी एकदा मनुष्यवाणीनं बोलतो. जेव्हा तो शेवटचं बोलला तेव्हा त्यानं एक प्रश्न विचारला. प्रश्न असा होता, यशाचे रहस्य काय? त्या पुतळ्या शेजारून नैल नावाची नदी वाहते. त्या नदीतून नाव हाकणाऱ्या नावाड्याच्या कानी हा प्रश्न पडला. तो लगेच म्हणाला, सकारात्मक विचारसरणी. आता हे माझंच पाहणा, एवढी मोठी प्रचंड नदी आणि मी पार करून जाऊ शकेन का? मी जाऊ शकेन असा आत्मविश्वास मी बाळगला. सकारात्मक विचारसरणी ठेवली की मी निश्चित ही नदी पार करून जाईन. आणि म्हणून मी माझ्या कामाला सुरुवात केली. आणि एखाद्या कामाचा आरंभ करणं म्हणजेच ते काम अर्ध अधिक पूर्ण झाल्यास जमा असतं असं जगातल्या शहाण्या सुरत्या माणसांनी सांगून ठेवलंय. आणि त्यामुळं मी असं म्हणेन की सकारात्मक विचारसरणी हेच यशाचं खरं रहस्य असलं पाहिजे. नेमका त्याच वेळी एक बाण त्या ठिकाणाहून सू सू असा आवाज करत जात होता. त्याच्या कानी हा प्रश्न पडला. तो म्हणाला, अहो, डोळ्यासमोर नेमकं उद्दिष्ट असल्याशिवाय आपण लक्ष्याचा अचूक भेद घेऊ शकत नाही. आणि म्हणून नेमकं उद्दिष्ट हे यशासाठी महत्वाची गोष्ट आहे. नाईल नदी वाहता वाहता क्षणभर थांबली आणि म्हणाली, मला माहित आहे याचं उत्तर. अहो, यशाचं खरं रहस्य हे संयमात आहे. आता माझंच पाहणं, जर मला ह्या दोन किनाऱ्यांची मर्यादा लाभली नसती तर मला हे नदी पण मिळालं असतं का? मी केवळ पाण्याचा लोंढा ठरले असते, इतस्ततः विखुरले असते. परंतु या दोन तीरांच्या मर्यादेमुळं मला नदी पण मिळालं, मला गती मिळाली, मला बल मिळालं. आणि त्यामुळं संयमातच यशाचं खरं रहस्य दडलं आहे. त्या नावाड्याच्या नावेमध्ये एक हातोडी होती. तिलाही राहवलं नाही. ती म्हणाली, हो, एखादा खिळा जरी भिंतीत ठोकून ठोकून घट्ट बसवायचा असेल तर ते आपल्याला व्यवस्थित माहिती असल्याशिवाय आपण तो नीट बसवू शकत नाही. आणि माझ्या मते तरी यश मिळवायचं असेल तर आपल्याला त्याचं प्रशिक्षण घेणं अतिशय महत्वाचं आहे. ज्या वल्वाच्या साह्यानं ती नाव वल्हवली जात होती त्यालाही राहवलं नाही. ते म्हणाल, छचव, अहो, कठोर परिश्रमात यशाचं रहस्य दडलंय. आता माझंच उदाहरण घ्या ना. ही चिमुकली नाव, एवढी महाकाय नदी, जर मी घेतले नसते वळवण्याचे कष्ट तर ती कुठल्या कुठे वाहून गेली असती बिचारी. त्याच नावेमध्ये एक गोंदाची बाटली होती, म्हणजेच डिंकाची बाटली. त्यालाही राहवलं नाहीये. आणि तो म्हणाला, अहो, एखाद्या गोष्टीला कायम स्वरूपी चिकटून राहणं, बांधून राहणं हे यशासाठी अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला जे हवं आहे ते मिळेपर्यंत त्या गोष्टीला चिकटून राहणं, मनापासून त्याच्यावरती आवड निर्माण करून सातत्यानं चिकटून राहणं हेच यशासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. वातावरणामध्ये क्षणभर स्तब्ध शांतता पसरली आणि त्या स्पिंक्सचे होठ थरथरले आणि हवेमध्ये एकच आवाज दुमदुमला, संस प्रकक्का. म्हणजे माझं उत्तर चुकलं, नावाडी म्हणाला. आणि माझंही हातोडी म्हणाली. बाकी सर्वजण त्याच्या स्वरात सूर मिळवणार. एवढ्यात नदी म्हणाली, थांबा, आपणा सर्वांचंच बरोबर आहे. आपल्या प्रत्येकाचं उत्तराचं पहिलं अक्षर काय पहा. स म्हणजे सकारात्मक विचारसरणी. त्या स्पिंक्सला आपल्याला असं सांगायचं आहे की सकारात्मक विचारसरणी. उ नजरेसमोर नेमकं उद्दिष्ट. त्यानंतर स म्हणजे संयम, जी
ती गोष्ट आपल्याला मिळेपर्यंत संयम राखणं, त्याचबरोबर योग्य ते प्रशिक्षण घेणं, त्याचबरोबर कठोर परिश्रम करणं आणि त्याचबरोबर आपलं ध्येय साध्य होईपर्यंत त्या गोष्टीला चिकटून राहणं, हेच यशाचं खरं रहस्य असलं पाहिजे. मित्रांनो, आज मी तुम्हाला जे काही ही एक बोधात्मक कथा तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा उद्देश असा आहे की खरोखरच जर आपल्याला आयुष्यामध्ये काही करायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मी माझं जे काही एस बी फाउंडेशन म्हणजे स्मार्ट ब्रेन फाउंडेशन हे चॅनल आहे, याच्यावरती असेच व्हिडिओ अपलोड करणार आहे की नेमकी सकारात्मक विचारसरणी कशी धारण करायची, सतत आपण पॉझिटिव्ह कसं राहायचं, संयम कसा पाळायचा, या सगळ्यासाठी आपण छोटे छोटे मी व्हिडिओ बनवणार आहोत. त्याचबरोबर मी गेले 25 वर्षापासून स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, अगदी सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आहेत, तर त्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमापन हा जो महत्त्वाचा विषय आहे, तर त्या विषयाचं अध्यापन करतो आहे. आणि आता सध्या सांगलीमध्ये संकल्प करिअर अकॅडमी या नावानं आपण अकॅडमी सुरू केलेली आहे. तर इथं तुम्हाला जे काही करायचं आहे आयुष्यामध्ये किंवा ज्या पदासाठी तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार आहात, कदाचित पोलीस भरती असाल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची काही पदं आहेत, MPSC आहे, टॅट आहे, किंवा ज्या ज्या परीक्षा आहेत, बँकिंगची परीक्षा असेल, तर ह्या सगळ्या परीक्षांचं स्पेशली मॅथमॅटिक्स हे शॉर्टकटनी की जास्तीत जास्त तुम्हाला मॅथ्स आणि रिजनिंगमध्ये जे काही प्रश्न तुमच्या पेपरमध्ये असतील त्याची संपूर्ण मार्क्स तुम्हाला घेता यावीत, या उद्देशानं आपण बॅचेस सुरू करत असतो. तुम्हाला जर काही आणखी शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करा किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचबरोबर अंकगणित आणि बुद्धिमापनचेही काही व्हिडिओ मी बनवायला सुरू केले, ते व्हिडिओ तुम्ही पाहत जावा. तुम्हाला वाटलं तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता याचा पुढचा व्हिडिओ मी याच्यावरती जो बनवणार आहे तो सकारात्मक विचारसरणी नेमकी कशी असायला पाहिजे, नेमकं प्रशिक्षण कसं घ्यायला पाहिजे, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ या ठिकाणी मी थांबवतोय. धन्यवाद.